आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज 18। त्या युवकाच्या खुनाचा झाला उलगडा, दोघे अटक। मावस भावानेच केला मावस भावाचा खून। शेगाव शहरातील रेल्वे हॉस्पिटलजवळ पाण्याच्या टाकीमागे एका अंदाजे 35 वर्षीय ते 40 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दिनांक 30 एप्रिल रोजी आढळून आला होता। या घटनेनंतर शेगाव शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता। सदर मृतक हा रमण बापू नामदास व 24 वर्ष, राहणार बुटीचाळ, स्टेशन रोड, अमळनेर येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी शेगाव पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे। की रेल्वे परिसराच्या मागे एक अनआयडेंटिफाईड डेड बॉडी सापडलेली आहे। ज्यावेळेस आमची टीम तिथे पोहोचली त्यावेळेस असं लक्षात आलं की ती डेड बॉडी 2 दिवसापूर्वीच तिथे पडून होती आणि ती पूर्णतः डिकम्पोज होती। पीएममध्ये असं लक्षात आलं की त्याच्या पोटातनं, कारण ती 2 दिवसापासून डिकम्पोज होती, तर त्याच्या पोटातनं आम्हाला एक चिठ्ठी मिळाली। त्या चिठ्ठीमध्ये ससून हॉस्पिटलमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतल्याचं असं आढळून आलं। त्या चिठ्ठीवर त्यांचं नाव होतं। तर नावावरनं आम्हाला मृतकाची ओळख पटली। त्या मृतकाचं नाव होतं रमण बापू नामदास। तर हा पहिला सुगावा जसा मिळाला, आम्ही आमच्या टीम सगळीकडे धाडल्या, पुण्याला धाडल्या, तसंच शेगाव करण्यासाठी आम्ही तिथे पाठवले। तसेच त्या ठिकाणचे मोबाईल डाटा असेल, CDR असेल, अशा पद्धतीचा टेक्निकल तपास आम्ही केला आणि त्याच्यातनं आम्हाला असं निष्पन्न झालं की हा व्यक्ती 28 तारखेला पुण्यावरनं शेगावला आला होता। शेगावला आल्यानंतर त्याचे मावस भाऊ असं महेश हनुमान कांबळे यांच्यासोबत त्यांचे जुने वाद होते, जमिनीवरनं त्यांचे वाद होते। तर या वादातनं, या रागातनं महेश कांबळे व त्याचा अजून एक साथीदार होता, त्यांनी मिळून याला पोटात मागच्या बाजूने चाकू घुसवून याला मारून टाकले व ते तिथून फरार झाले। हा सगळा तपास शेगाव पोलीस स्टेशन इन्चार्ज जे आहेत नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे वरिष्ठ श्री विश्व पानसरे सर यांच्या पूर्ण गायडन्स अंतर्गत हा तपास करण्यात आला आणि यांची तपासाची सूत्र यशोंनी हलवली। चांगल्या पद्धतीने आम्ही 2 ते 3 दिवसात याचा पूर्ण सखोल तपास करून आरोपी निष्पन्न केला, मयताची ओळख पटवली आणि जेणेकरून हा एक किचकट केस होता, ज्याच्यामध्ये मृतकाची आयडेंटिटी माहीत नसताना, आरोपी कोण माहीत नसताना याचा सखोल तपास करून आपण तो आज एक यशस्वीरित्या उलगडा केलेला आहे।